ई-के-वाय-सी कशी करायची? क्रोम ओपन करायचं, त्यामध्ये लाडकी बहीण योजना हे टाईप करायचं. त्यामध्ये जी पहिली लिंक असेल ती क्लिक करायची, ladkibahin.maharashtra.gov.in. त्या लिंकवर क्लिक केल्यावर असं एक वेबसाईटचं पेज ओपन होईल. जर तुम्ही फॉर्म हा मोबाईलमधून भरणार असाल तर हे कॉर्नरमध्ये 3 डॉट दिसत असतील, त्यामध्ये बरेच ऑप्शन्स दिसतील. त्याच्यामध्ये खाली स्क्रोल करायचं, तिथे डेस्कटॉप साईट हे ऑप्शनवर टिक करायचं. मग बरोबर आपली स्क्रीन ही छोटी होऊन जाईल. त्याच्यामध्ये जे ब्लिंक होते इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपली ई-के-वाय-सीचा जो पेज आहे तो ओपन होईल. तिथे लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा तो फिल करायचा. फिल केल्यानंतर खाली दिलेली जी माहिती आहे ती वाचून घ्यायची आणि मी सहमत आहे यावर क्लिक करायचं. त्यानंतर OTP पाठवावर क्लिक करायचं. मग आपल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP जसाच तसा कॉपी करायचा. मग सबमिटवर क्लिक करायचं. सबमिट केल्यावर तुम्ही विवाहित आहे किंवा अविवाहित आहे या दोनपैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. अविवाहित या ऑप्शनवर क्लिक करायचं. आता अनुक्रमांक 2 ओपन होईल. त्याच्यामध्ये वडील हयात आहे आणि वडिलांचे निधन झाले असे 2 ऑप्शन असतील. त्यातील वडील हयात आहे हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. आता इथे वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा, कॅप्चा टाकायचा. त्याच्यानंतर खाली दिलेली माहिती तशीच वाचायची आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर OTP पाठवा यावर क्लिक करायचं. OTP आल्यानंतर तो फिल करायचा. सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं. सबमिट केल्यानंतर असा एक पेज ओपन होईल. त्यामध्ये सुरुवातीला तुमच्या वडिलांचे नाव येईल. त्यानंतर जात प्रवर्ग निवडायचं. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता एकदम सोप्या भाषेत दिलेले आहेत. परत 2 प्रश्न विचारलेत, त्यामध्ये नाही नाही असंच निवडायचं. त्यानंतर खाली एक लाईन दिसेल की वरची दिलेली माहिती ही सगळी खरी असून चुकीचं आढळल्यास कारवाईस पात्र होईल. तर त्यावरती क्लिक करायचं आणि मग सबमिट करायचं. आपली KYC सक्सेसफुल झालेली आहे.